अहिल्यानगर मधल्या राड्याचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय। जमावानं गाड्यांची तोडफोड केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय। रास्ता रोको आणि दगडफेक प्रकरणात 200 जणांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन हा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आतापर्यंत 39 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। जमावानं केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस जखमी झालेले आहेत अशी माहिती आहे। नगरपालिका हद्दीतल्या 450 कोटीचा भ्रष्टाचार आम्हीच बाहेर काढलेला आहे, खड्ड्यांचा, महानगरपालिकेचा। आणि ते प्रकरण आता न्यायालयात गेलं आता 2 दिवसापूर्वी। ते केलं म्हणून किरण काळे यांना अटक केली आमच्या। या सगळ्यावरचं लक्ष उडवण्यासाठी मग अशा दंगली घडवायच्या। बरं, दंगली घडवणारे कोण आहेत? आज जरी भाजपच्या टिळा लावून कोणी फिरत असले तरी कालपर्यंत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच नेते होते, पुढारी होते। हे बाडगे जे आहेत, बाडगे हिंदुत्ववादी बाडगे जे आज टिळा लावून फिरत आहेत, ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगरमध्ये घडवत आहेत। मला वाटतं असं भडकवण्याचं काम लोकांना करू नका। जाणीवपूर्वक कुठेतरी हिंसा झाली पाहिजे, काहीतरी समाजात काहीतरी जाती तणाव झाला पाहिजे। मला वाटतं अशा काही लोकांची मानसिकता आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट करतायत। पण इथे काही फरक पडणार नाही, गाडीचा सुद्धा फरक काही पडणार नाही।